नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 2.3 मार्क ट्वेन क्लास 9चा जो प्रोज आहे किंवा जो धडा आहे त्याच्यामधला पार्ट 3मध्ये कोटेशन्स बघणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण 3 ॲनेक्डोट्स पाहिले त्यांचे, त्याच्यानंतर राहिलेले जे 4 आहेत ते आपण पार्ट 2मध्ये ॲनेक्डोट्स पाहिले. आता आपल्याला पार्ट 3मध्ये तर त्यांना जे कोटेशन्स सांगितलेत, ओके, ज्याला आपण सुभाषितं म्हणतो मराठीमध्ये किंवा अवतरणं म्हणतो, तर ती अवतरणं आपल्याला काय करायचं आता पाहायचीत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट. बघा पहिलं कोटेशन काय आहे त्यांचं. तर पहिलं कोटेशन ते सांगतात, एप्रिल फुल्स डे मीन्स 1 एप्रिल. ओके, जो आपण सेलिब्रेट करतो ना 1 एप्रिल, काय म्हणून सेलिब्रेट करतो तर आय थिंक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, एप्रिल फुल्स डे, दिस इज द डे upon which we are reminded of what we are on the other 364 days. म्हणजे एप्रिल फुलचा दिवस आपण एप्रिल फुल म्हणून फसवतो दुसऱ्याला, ठीक आहे, किंवा आपण फसतो बऱ्याच वेळेस. तर एप्रिल फुल हा दिवस जो असतो म्हणजे कुठला दिवस, 1 एप्रिलचा दिवस. तर इतर 364 दिवस आपण कसे आहोत हे रिमाइंड करून देतो. म्हणजे इतर 365 पैकी जे काही 64 उरतात किंवा 366 पैकी जे काही 365 उरतात राहिलेले दिवस, तर त्या दिवशी आपण कसे आहोत हे सांगणारा तो दिवस असतो. म्हणजे जर आपल्याला फसवलं जर असेल त्या दिवशी, तर याचा अर्थ आपण वर्षभर फसणारच असतो. म्हणजे असं काही नाही की त्या दिवशी जे घडतं ते वर्षभर घडतं असं नाही. तर वर्षभर जसे असतो त्या दिवशी आपण ते रेग्युलरली आपण तसेच वागण्यात, म्हणजे आपल्या वागण्यातून दिसतं की तुम्ही किती शहाणे आहात. फसलाय त्याचा अर्थ तुम्ही वर्षभर फसणारच आहे, असं त्यांचं मत आहे. नाव द कम टू द सेकंड कोटेशन. अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाऊट हिज ओन अप्रुव्हल. म्हणजे काय की कुठलीही गोष्ट स्वतः स्वीकारली, मला ते मान्य आहे किंवा मी ते आता करणार आहे, मी केलं आहे, त्याशिवाय माणूस कधीही काय त्याला कसं वाटू शकत नाही, कम्फर्टेबल वाटू शकत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची स्वीकृती झाल्याशिवाय, म्हणजे स्वतःचं जे काही मन असेल, समजा एखाद्या गोष्टीवर त्याची ती निष्ठा आहे आणि ती त्यानं स्वीकारल्याशिवाय, मनापासून झाल्याशिवाय त्याला त्या गोष्टीत म्हणजे तो काही होऊ शकत नाही, निश्चिंतच होऊ शकत नाही त्याला. म्हणजे त्याच्या मागची चिंता त्याच्यातून कमीच होत नाही जोपर्यंत ती गोष्ट तो स्वीकारत नाही. म्हणजे समजा आपण एखादं ठरवलं, आपण एखादं काम करायचं आणि तो जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण काय करणार नाही, शांतच राहणार नाही, ठीक आहे. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की एखाद्यानं स्वीकारावी, पण तो स्वीकारत नाही, म्हणून सुद्धा तुम्ही काय होता, तुमच्या मनाची चलबिचल होते. म्हणजे तुमची इच्छा असते ना स्वीकारावं, म्हणजे तोपर्यंत आपल्याला काय भेटत नाही, मनाला स्थैर्य भेटत नाही. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सीड. ओके, आता क्रँक म्हणजे कसा माणूस की जो कसा वागतो, थोडासा स्ट्रेंज वागतो किंवा विक्षिप्त वागतो, ठीक आहे. तर माणूस कधीपर्यंत, बघा, अ पर्सन विथ न्यू आयडिया, एखाद्या माणसाकडे जर नवीन कल्पना असेल, नवीन संकल्पना असेल, जोपर्यंत ती संकल्पना तो सक्सेस करत नाही तोपर्यंत तो काय होतो, विक्षिप्तपणे वागतो. आणि माझ्या माहितीच तो हे एका हुशार व्यक्तीचे लक्षण आहे. म्हणजे आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलामसुद्धा म्हणतात की स्वप्न 3 असतात की जी स्वप्न झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, म्हणजे आपल्याला विक्षिप्त बनवतात. ओके, म्हणजे तुम्ही ते मिळेपर्यंत तुम्ही काय करू नका, थांबू नका. किंवा विवेकानंदांनी सांगितलेलंच आहे की एखादं ध्येय जर तुम्ही धरलं तर काय करा की चालण्यापेक्षा थोडंसं पळत असाल तर तुम्ही काय करा, थोडेसे जास्त पळा, पण ते ध्येय घेतल्याशिवाय, ते ध्येय मिळवल्याशिवाय थांबू नका. ओके, असं त्यांचं वाक्य आहे. तर तसं एखादी कल्पना डोक्यात आलेला माणूस ती सक्सेस होईपर्यंत विक्षिप्तपणे वागतो, तो त्याच्याच धुंदीत असतो. ओके, नाव नेक्स्ट. एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डज नॉट मॅटर. म्हणजे काय, बघा, वय हा जो मुद्दा आहे ना, तसं बघायला गेलं तर शरीरापेक्षा मनाचा त्याच्यात हे पाहिजे, म्हणजे मनावर ते डिपेंड आहे. ओके, म्हणजे तुम्ही शरीरानं म्हणजे कुणीतरी म्हटलेलंच आहे की वय हा जो शब्द आहे ना, वय हा शब्द वयवाचक नाही, तरुण हा शब्द वयवाचक नाही तर तो गुणवाचक आहे. म्हणजे एखादा व्यक्ती तरुण आहे हे त्याच्या वयावरून न ओळखता त्याच्या वृत्तीवरून ओळखावा. म्हणजे एखादा तरुण वयात खूप म्हणजे खूप नेहमी नैराश्यात असतो, त्याला कशाला तरुण म्हणायचं. किंवा कुठलंही काम करताना तो मागं सरकतो, त्याला कशाला तरुण म्हणायचं. मग त्याच्यापेक्षा एखादा म्हातारा असतो की जो वयाच्या 90व्या वर्षीसुद्धा बाहेर फिरताना आपल्याला दिसतो, त्याला तरुण म्हणा. ओके, म्हणजे
एज इज द इश्यू ऑफ माइंड. एज हा काय आहे, इश्यू कशाचा आहे, माइंडचा आहे, म्हणजे मनाचा खेळ आहे. ओके, जर तुमच्या लक्षात येत नसेल तर सोडून द्या. ओके, मानलं तर ठीक आहे, नाही तर नाही मानलं तर ते काय आहे, गौण आहे. म्हणजे काय, तर वय हा शब्द जो आहे तो शरीरापेक्षा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही जर मानत असाल ना तुम्ही म्हातारे झाला, तर तुम्ही म्हातारेच झालेला आहात. आणि तुम्ही जर 60-65 वर्षानंतर सुद्धा म्हणतात की मी हे काम करू शकतो, देन यू कॅन डू, राईट. म्हणजे हा मनावरचा खेळ आहे, मनावर डिपेंड आहे की तुम्ही तरुण आहात का म्हातारे आहात. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग धिस. जनरलायझेशन्स म्हणजे काय, की वेगवेगळ्या समजुती असतात बघा, वेगवेगळे विचार असतात. जसं आपण सर्वसामान्य जनरल थॉट म्हणतो ना आपण, सर्वसामान्य विचार. तर हे जनरलायझेशन म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य थॉट हे कसे असतात म्हणून सांगितले, चूक असतात. इन्क्लुडिंग धिस, मग तो काय म्हणतो बघा, सगळेच सर्वसामान्य विचार जे असतात किंवा सर्वसामान्य विधानं जे असतात ते कसे असतात, चुकीचे असतात. इन्क्लुडिंग धिस म्हणजे हे सुद्धा, म्हणजे मी जे विचार सांगतोय तो सुद्धा कसा असू शकतो, चूक असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, बी केअरफुल अबाउट रिगार्डिंग हेल्थ बुक्स, यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. म्हणजे काय की कधी कधी काही माणसांना बऱ्याचशा गोष्टीवर प्रत्येक वेळेस डिपेंड राहायची सवय असते पहा. प्रत्येक वेळेस म्हणजे कसं, की समजा एखादी गोष्ट मला मिळवायची तर मी पुस्तकात वाचूनच बघेल किंवा मी यूट्यूबवरच बघेल. ओके, मग तुम्ही जर त्याच्यावरच पूर्ण डिपेंड राहिलात तर तुम्ही ते जे सांगतंय तेच ॲक्सेप्ट करता. म्हणून इथं काय सांगितलं, बी केअरफुल अबाउट हेल्थ बुक्स. तर तुम्ही जर एखादं आरोग्याविषयीचं पुस्तक वाचत असाल तर बी केअरफुल, काळजी घ्या. का, बिकॉज अ मिसप्रिंट कॅन फिनिश यू. म्हणजे एखादी मिसप्रिंट असते, एखादी त्या ह्याच्यातला दोष असेल, मुद्रणातला दोष जर असेल, छपाई करण्यात जर दोष झालेला असेल तर तो दोष तुमचा काय घेऊ शकतो, जीव घेऊ शकतो. ठीक आहे. सो दॅट्स वाय बी केअरफुल वेन यू रीड द हेल्थ बुक्स. देन बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. म्हणजे बघा, जसं गांधीजींच्याबद्दल बोललं जातं काय, की असं म्हणतात गांधीजींचा जो वेश होता तो गबाळा होता, परंतु ते कसे होते, खूप हुशार होते. बरोबर आहे. म्हणजे सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग म्हणतात बघा, सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग. तसं बी केअरलेस इन युअर ड्रेस, म्हणजे तुमचे कपडे कसे असू दे, तुम्ही गबाळे दिसा, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही कसं असा, तुमचं मन जे आहे ते मन मात्र कसं असू द्या, साफ ठेवा, स्वच्छ ठेवा, नीटनेटकं ठेवा. कुणाच्याही बद्दलचा द्वेष, कुणाच्याही बद्दलचा तिरस्कार तुमच्या मनामध्ये ठेवू नका. जर तो तिरस्कार असेल तर तुमच्या त्या ड्रेसला काय व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही राहताय खूप चांगले पण तुमचं मनच साफ नाही, काय उपयोग आहे त्याचा. म्हणून म्हणजे वेश असावा गबाळा परी अंगी नाना काळा, असं मराठीमध्ये कोणीतरी म्हटलं आहे. तसं तुमचं वेश गबाळा असू द्या, खराब असू द्या, नो प्रॉब्लेम, पण तुमचं मन स्वच्छ ठेवा. ओके. तुकाराम महाराजांनी सुद्धा कुठंतरी म्हटलेलं आहे एका अभंगामध्ये की नाही मन निर्मळ काय करेल साबण. म्हणजे मनच तुमचं निर्मळ नसेल तर साबणाचा काय उपयोग आहे. ठीक आहे. क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. म्हणजे एखादं खूप सुंदर पुस्तक आहे, लोक म्हणतात अरे हे पुस्तक ना एक नंबर आहे, लय भारी पुस्तक आहे, बट दे डीड नॉट रीड इट. पण त्यांना ते वाचलेलंच नसतं. ओके. म्हणजे काय, की एखादं पुस्तक, की त्या पुस्तकाची लोक प्रचंड वाहवा करतात, प्रचंड स्तुती करतात, पण वाचत मात्र नाहीत. म्हणजे मी सुद्धा तुम्हाला सांगताना सांगेल काय, की अरे सुधा मूर्तींचं एक पुस्तक आहे वाईज अँड अदरवाईज, वाचा, खूप छान आहे. एखादा मला विचारेल की सर तुम्ही वाचले का, नाही मी वाचणार आहे. ओके, इट मीन्स दॅट की तुम्ही ते केलेलं नाही, पण तुम्ही काय करताय, त्याची स्तुती करताय. म्हणजे याच्यापेक्षा तुम्ही काय करा, त्याआधी वाचा आणि मग त्याची स्तुती करा. ओके. नाव कम टू द नेक्स्ट. ह्युमर इज द मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. ओके, हा तर खूप छान थॉट आहे. ह्युमर म्हणजे काय, हास्य. म्हणजे म्हणतात बघा, हसल्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं. ठीक आहे. सो ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. म्हणजे देवानं मानवजातीला दिलेलं महान वरदान जर असेल, सगळ्यात प्रचंड मोठं वरदान जर असेल तर ते कुठलं आहे, ह्युमर. हास्य हे माणसाला दिलेलं खूप मोठं वरदान आहे. बघा, हास्य जे आहे ते माणसालाच दिले देवानं. ओके. वेगवेगळ्या प्राण्यांना वगैरे आपण ते दिसत नाही त्यांच्याकडं. ठीक आहे. कदाचित त्यांच्याकडे असेल ते वेगळ्या फॉर्ममध्ये असू शकतं, पण माणसाला दिलं आहे तर माणसाला दिलेलं वरदान आहे, तर त्या वरदानाचा वापर माणसाने केला पाहिजे. नाव कम टू द नेक्स्ट. I am an old man and I have known a great many troubles, but most of them never happened. ओके. म्हणजे काय, मी एक वृद्ध माणूस आहे की मी जे खूप अनुभवलं आहे, ह्या जगात खूप साऱ्या गोष्टी मी अनुभवलेत असं तो सांगतो. बट मोस्ट ऑफ देम नेवर हॅपेंड. पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या घडलेल्या
नसतात. जसं आपल्या आजूबाजूला काही वृद्ध माणसं असतात, सांगत असतात आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, खूप 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 सांगतात, पण त्यातल्या बहुतांश गोष्टी ह्या झालेल्याच नसतात. ते फक्त तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी, तुम्हाला अजून पुढं जा असं म्हणून सांगण्यासाठी ते सांगितलेल्या असतात. ओके, सो नेक्स्ट, आय मस्ट हॅव अ prodigious quantity of mind. It takes me as much as week sometimes to make it up. म्हणजे माझ्याकडं काय आहे, एक असं मन आहे की ज्याच्या मेंदूची किंवा मनाची क्वालिटी जी आहे ना ती अफाट आहे, प्रचंड अफाट ताकदीचं माझ्याकडं काय आहे, मन आहे. का? इट टेक्स मी मच ॲज वीक समटाईम्स टू मेक इट अप. कारण त्या मनाची काय करण्यासाठी, मला म्हणूयात आपण एखाद्या गोष्टीला त्याला तयार करण्यासाठी मला जवळपास किती लागतो, आठवडाभर लागतो. ओके, एवढं माझं प्रचंड क्वालिटीचं माइंड आहे. आता जर माइंड चांगल्या क्वालिटीचं असेल तर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा लगेच तुमचं ते काय करेल, फायनल करेल. पण त्यांचं म्हणणं काय की एवढं चांगल्या क्वालिटीचं म्हणल्यावर त्याला समजून सांगायला सुद्धा मला वेळ लागतो. म्हणजे माझ्या मनाची तयारी करायला मला आठवडाभर लागतो, एवढ्या चांगल्या क्वालिटीचं माझं माइंड आहे असं ते म्हणतात. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. किती छान वाक्य पहा, की जर तुम्ही सत्य बोललात तर ते तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. बट इफ यू टेल द फॉल्स थिंग्स, जर तुम्ही चुकीच्या गोष्टी सांगितल्या, ओके, सपोज यू आर लेट इन स्कूल अँड यू टोल्ड द स्टोरी. ओके, आय नो की यू नो वॉट आर द स्टोरी टेलर्स. काही काही स्टोरी टेलर्स असतात बघा, हू लाईक्स टू गिव्ह एक्सक्युजेस, म्हणजे खूप एक्सक्युजेस त्यांना द्यायला आवडतात. तर ते जर देत असाल तर तुम्ही काय करता, तर लक्षात ठेवावं लागतात. पण जर सत्य असेल तर ते लक्षात ठेवायची गरज पडत नाही. ओके, इट इज बेटर टू डिझर्व ऑनर्स अँड नॉट हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. बघा किती छान वाक्य दिलं आहे, की समजा दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी या नावाच्या, यानं खूप कष्ट केलं आहे, खूप कष्टानं मेहनतीनं तो उच्च स्तरावर पोहोचलं आहे, आणि हा सहज एक शॉर्टकट वापरून कुठल्याही मेहनतीशिवाय काय झाला आहे, तो त्या स्तरापर्यंत पोहोचला आहे. आणि याचा काय झाला आहे, सन्मान झाला आहे. तर हे आपल्यालाही कळते चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे यानं काहीही न करता याचा काय झाला आहे, सन्मान झाला आहे. आणि यानं खूप सारं कष्ट केलं आहे तरी सन्मान झाला नाही, तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. एक वेळ त्या याचा सन्मान करू नका, पण बीचं पण करू नका, कारण तो त्या क्वालिटीचा नाही. म्हणजे एखादी गोष्टीला तुम्ही पात्र आहात, तुमचा सन्मान झाला नाही, नो प्रॉब्लेम, नाही होऊ द्या, काही फरक पडत नाही. पण तुम्ही एखाद्या गोष्टीला पात्र नसतानासुद्धा तुमचा जर सन्मान झालेला असेल, दॅट इज नॉट फेअर. ओके, म्हणजे अपात्र असताना तुमचा सन्मान होणं खूप चुकीचं आहे, पात्र असताना नाही झालेला चालेल. ओके, नेक्स्ट, इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज्ड अँड लेट पीपल थिंक यू आर फुल दॅन टू ओपन इट अँड रिमूव्ह ऑल डाऊट. म्हणजे काय, की जर समजा तुम्ही गप्प बसलेले आहात आणि लोकांना असं वाटतं की तुम्ही मूर्ख आहात, ठीक आहे, वाटू द्या त्यांना, कारण तुम्ही जर तोंड उघडलं तर त्यांचा विश्वास बसेल. म्हणजे काय, की जर समजा तुम्ही एखादी गोष्ट गप्प बसलायत आणि तुम्हाला लोक म्हणतात की अरे याला काही कळता येत नाही, हा बोलत नाही, म्हणजे याची चूकच आहे, वाटू द्या त्यांना, कारण तुम्ही जर तोंड उघडलं तर त्यांना खात्री करून द्याल की हां हाच आहे तो मूर्ख. ओके, सो कीप क्वाईट. तर काय करा, शांत राहा, असं सांगण्याचा सल्ला देत आहेत आपल्याला ते. इट्स नो वंडर दॅट ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. बघा काय म्हटलं आहे, की सत्य ही जी गोष्ट आहे ना ती कशी असते, खूप स्ट्रेंज असते. स्ट्रेंज म्हणजे काय, तर विचित्र असते. कशापेक्षा सांगितले बघा, दॅन फिक्शन. फिक्शन म्हणजे काय, की काही गोष्टी आपल्या आपण ठरलेल्या, म्हणजे त्याला कल्पित गोष्टी म्हणतो, माझ्या सत्य नसतात. ओके, तर त्या कल्पित गोष्टीपेक्षा सत्य हे नेहमी कसं असतं, तर स्ट्रेंज असतं. सत्य हे नेहमी चमत्कारिक असतं. सत्य हे नेहमी वेगळं असतं. ओके, फिक्शन हॅज टू मेक सेन्स. तर बघा, फिक्शनला काय करावं लागतं, कल्पित गोष्टीला काय करावं लागतं, की त्याला कुठल्या तरी गोष्टीला धरून पुढं चालावं लागतं. ओके, पण सत्य जे असतं त्याला कोणाच्या आधाराची गरज लागत नाही, सत्याला आधार लागत नाही. पण असत्य बोलत असाल तुम्ही, फिक्शनली बोलत असाल, म्हणजे कल्पित गोष्टी करत असाल, तर त्याला आधार द्यावा लागतो. पण सत्याला कधीही आधार द्यावा लागत नाही. म्हणून सत्य हे नेहमी कायम आपल्या ठिकाणी स्थिर असतं. Whenever you find yourself on the side of the majority, it's time to pause and reflect. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही असं स्वतःला दाखवता किंवा स्वतः मेजॉरिटीच्या बाजूने आहात हे तुम्हाला दिसतंय
अशा वेळेला बघा, जेव्हा तुम्ही मेजॉरिटीच्या बाजूने आहात अशा वेळेला की विचार करण्याची वेळ आली असं समजावं. म्हणजे थांबा आणि विचार करा की तुम्ही सत्याच्याच बाजूने आहात का. म्हणजे काय की आज बघतो की जवळपास 80% फ्लो हा लोकांमधला हा चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी नसतो. मग तुम्ही मेजॉरिटीत आहात याचा अर्थ तुम्ही वाईट आहात म्हणून लोक तुमच्या पाठीशी आहेत की काय, याच्यावर थोडा विचार करा. स्वतःला प्रतिबिंबित करा, स्वतःचा विचार करा की आपण चुकीच्या बाजूने तरी नाहीत ना. कारण बहुतांश वेळा खूप सारे वाईट लोकच जास्त वेळा सपोर्ट करतात. ओके, नेक्स्ट, वाय इज इट दॅट वी रिजॉईस ॲट बर्थ अँड ग्रीव्ह ॲट फ्युनरल. इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इन्वॉल्ड. बघा काय सांगितलं की वाय इट इज वी रिजॉईस. रिजॉईस म्हणजे काय, आनंद व्यक्त करणे. अँड ग्रीफ म्हणजे काय, दुःख व्यक्त करणे. आपण जन्माच्या वेळी आनंद व्यक्त का करतो आणि दुःखाच्या वेळी काय व्यक्त करतो. तर शेवटच्या जन्माच्या वेळी आपण काय करतो, आनंद व्यक्त करतो. आणि जी म्हणजे शेवटचा अंत्यविधी म्हणतो ना त्याला आपण, म्हणजे माणूस गेला, एक्सपायर झाला आहे, अशा वेळी आपण काय करतो, दुःख साजरं करतो. ओके, सो हे का घडतं. इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इन्वॉल्ड. कारण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व नसतो. बरोबर आहे. ज्यावेळेस आपला जन्म झालेला असतो ना, बाकी सगळे खुश असतात, पण आपल्याला माहीत नसतं आपण कुठं आलो आहे. आपण एका स्ट्रेंज दुनियेमध्ये आलेलो असतो. सगळे तर सेलिब्रेट करत असतात, पण आपण त्यात इन्क्लूड असतो का. नो, वी आर नॉट इन्क्लुडेड इन दॅट. अँड द नेक्स्ट, वेन वी डाय, ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस सगळे लोक, तेच लोक जे जन्माच्या वेळी आनंदी होते तेच लोक काय होतात, पुन्हा दुःखी होतात. पण त्यात सुद्धा आपण नसतो. म्हणजे आपण ह्या दोन्ही गोष्टी अनुभवत नाही. इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इन्वॉल्ड. कारण आपण त्या व्यक्तींमध्ये, त्या घोळक्यामध्ये, त्या ग्रुपमध्ये इन्वॉल्ड नसतो. नाव नेक्स्ट, 1000 ऑफ जीनियसेस लाईव्ह अँड डाय अनडिस्कवर्ड आयदर बाय देमसेल्फ ऑर बाय अदर्स. बघा काय म्हटलंय, ही खूप छान वाक्य विश्वास नांगरे पाटलांनी खूप छान पद्धतीने सांगितले की काही माणसं त्यांच्यातलं पोटेन्शियल जे आहे, त्यांचा जो छंद आहे तो न कळताच मरतात. म्हणजे काय की लता मंगेशकरला जर कळालंच नसतं की माझ्यात नेमकं काय टेक्निक आहे, तर ते दुसरंच काहीतरी करत बसल्या असत्या, क्रिकेटच्याच हे करत बसल्या असत्या, किंवा त्यांना दुसरा कुठला तरी छंद जोपासला असता, तर त्या आज भारतरत्न लता मंगेशकर असत्या का, नसत्या. तसंच सचिन तेंडुलकर एवढा मोठा खेळाडू आहे, तो जर म्हटला असता की मला गायकच व्हायचं आहे, तर तो आज आपण भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणू शकलो असतो का, नाही. म्हणजे तुमच्यामध्ये कुठलं पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये कोणती गोष्ट आहे की ज्याला तुम्ही छान पद्धतीनं जगाच्या पुढे एक्सपोज करू शकता आणि त्याचा तुमच्या प्रगतीला खूप फायदा होणार आहे. तर अशा गोष्टी, जिनियस म्हणजे काय, असे हुशार, 1000s ऑफ जिनियस म्हणजे कितीतरी हुशार लोक जगतात आणि मरतात. कसे, अनडिस्कवर्ड म्हणजे काय की ते म्हणजे त्याची दखलच कोणी घेत नाही. ते स्वतः पण दखल घेत नाहीत आणि दुसरे सुद्धा त्याची दखल घेत नाहीत. असे कितीतरी, जसं आपण स्वातंत्र्याचा लढा म्हणतो, तर त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्याला ठराविक नावं माहिती असतात, पण फक्त तेवढ्याच नावांनी तो लढा दिला आहे का. देर आर मेनी हिरोज हू आर बिहाइंड द कर्टन, ज्या बघा ह्याच्या मागं असतात. आता समजा एखादा पिक्चर आपण बघतो, त्या पिक्चरमध्ये ठराविक कॅरेक्टर्स आपल्या लक्षात राहतात, पण ज्यावेळेस पिक्चर संपतो त्यावेळेस खूप मोठी लिस्ट मागून जाते. म्हणजे जर ठराविक कॅरेक्टर्सच होते तर मग ती नावं कोणाची आहेत. ओके, तर ते कोण आहेत, तर ते अनडिस्कवर्ड आहेत. ओके, म्हणजे ते पडद्यामागचे कलाकार आहेत आणि त्यांचंसुद्धा योगदान आहे. राईट. तर तसं 1000s ऑफ जिनियस लाईव्ह अँड डाय म्हणजे खूप सारे लोक जगतात आणि मरतात. कसे, तर अनडिस्कवर्ड म्हणजे ते समाजाच्या पुढंच येत नाहीत, पडद्याच्या पुढंच येत नाहीत. मग ते त्यांच्यामुळं पण येत नाहीत आणि त्यांच्या म्हणजे दुसऱ्या लोकांनी सुद्धा त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला जात नाही. नेक्स्ट आहे बघा, थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाईटनिंग दॅट डज द वर्क. म्हणजे बघा, थंडर म्हणजे काय, अशी मेघगर्जना आपल्याला छान वाटते. थंडरसुद्धा आपल्याला छान वाटतं, म्हणजे तेच त्याचे जे काय इम्प्रेसिव्ह वाटतं. बरोबर आहे. मेघगर्जना म्हणजे कशी असते, छान असते. त्याचबरोबर इम्प्रेसिव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात, इम्प्रेस करणं म्हणजे प्रभावी असते. बट इट इज लाईटनिंग दॅट डज द वर्क. पण खरं काम करून कोण जातं, तर ती वीज काम करून जाते. म्हणजे थोडक्यात आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, गरजेल तो पडेल काय.
ओके, किंवा भुंकणारे चावत नसतात असं म्हणतात आणि चावणारे भुंकत नसतात. ओके, किंवा अजून एक आपल्याला शब्द म्हणता येईल की चिल्लर जे असते ना ती आवाज करते, बंद्या नोटा आवाज करत नाहीत. ओके, म्हणजे ज्याची व्हॅल्यू जास्त असते ना त्याचा आवाज कमी असतो. म्हणूनच तर देवानं आपल्याला कान 2 दिलेत पहा आणि तोंड 1 दिले. म्हणजे काय करा, जास्तीत जास्त ऐका, मॅक्झिमम थिंग्स काय करा तुम्ही स्टोअर करा. ओके, अँड मिनिमम यूज. म्हणजे जो जास्त जास्त ज्ञानी असतो ना तो अगदी कमी वेळात तो कुठल्याही निर्णयाप्रत जातो. ठीक आहे, तर तसं म्हटलंय की थंडर गुड आहे, मेघगर्जना चांगली आहे, प्रभावी आहे, पण खरं काम करून जातं कोण? लाईटनिंग काम करून जातं. म्हणजे काय की मला आणखी एक वाक्य आवडतं खूप यांचं, कलाम सरांचं, की ते काय म्हणतात की उशिरा प्रयत्न करणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं आधी प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलं आहे. ओके, लक्षात घ्या वाक्य काय आहे की म्हणूनच की थंडर गुड आहे, थंडर इम्प्रेसिव्ह आहे, तुम्ही करताय पण काम तिसराच करून जातोय, वर्किंग त्याचं कॅपॅसिटी जी आहे ती ह्यांच्यापेक्षा जास्त आहे असं सांगण्याचा माणूस आहे. वेन आय वॉज यंगर आय कुड रिमेंबर एनिथिंग वेदर इट हॅपन्ड ऑर नॉट. म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतं ना त्यावेळेस मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचो. मग त्या गोष्टी कोणत्या असायच्या, त्यातल्या काही गोष्टी घडलेल्या असायच्या वेदर इट हॅपन्ड ऑर नॉट. म्हणजे काय, काही गोष्टी घडलेल्या असायच्या, काही गोष्टी घडलेल्या नसायच्या. म्हणजे आपण थापा मारण्याची सुद्धा सवय आपल्याला लहानपणी असते. म्हणजे मी लहानपणी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचो, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत अशा सुद्धा. नेक्स्ट, वेन युअर फ्रेंड्स बिगिन टू फ्लॅटर यू. फ्लॅटर म्हणजे काय की आपली कधी कधी लोक फाजीलस्तुती करतात बघा, तोंडापुढं इतकं बोलतात की अरे वा हा खूप असा आहे, खूप तसा आहे, वगैरे वगैरे. वेन युअर फ्रेंड्स बिगिन टू फ्लॅटर यू ऑन हाऊ यंग यू लुक. म्हणजे लोक ज्यावेळेस तुमची स्तुती करतात की अरे खूप तरुण दिसतोय तू, अजून पण जसा आहेस तसा दिसतोय, वगैरे वगैरे. इट्स शुअर साईन यू आर गेटिंग ओल्ड. तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा की आता तुम्ही नक्की म्हातारे व्हायला लागलेला आहात. कारण हा विषयच निघाला नसता. मी तरुण आहे तर हे सांगायची गरजच नाही ना तरुण आहे म्हणून, पण तुम्हाला आता सांगावं लागतं की अरे तू तरुण दिसतोय. म्हणजे थोडीफार कुठंतरी तुम्हाला कुठंतरी छटा आहे वार्धक्याची की जी तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला तरुण आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही खरे बोलता आहात असं जरी कोणी तुम्हाला म्हणत असेल तरी त्याला शंका आहे, त्याच्या मनात शंका आहे की हा खोटं बोलतोय, म्हणून तुम्हाला सांगायची वेळ आली. ठीक आहे, म्हणजे अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. तर असे छान कोटेशन्स आपल्याला मार्क ट्वेननं सांगितलेले आहेत. ओके, नाव कम टू द क्वेश्चन, विच एपिसोड शोज दॅट मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. आता बघा, सुपरस्टिशन्सला बिलीव्ह करत नाही असा एपिसोड कुठला आहे. ॲनेक्डोटमध्ये एक ॲनेक्डोट होऊन गेला ज्याच्यामध्ये आपण बघितलं आहे ॲनेक्डोट अबाउट दॅट, मला वाटतं मिझोरी न्यूजपेपरचा ज्यावेळेस तो एडिटर होता, वेन ही वॉज एडिटर ऑफ मिझोरी न्यूजपेपर, अ रीडर सेंड हिम अ लेटर and he asked about that what काय म्हणतो spider. Okay, so he discussed about that spider की I found the spider in my newspaper, so is it bad luck or good luck for me. Then he told that ki this is not good luck or not bad luck. Okay, this is the spider who was there in your newspaper to see, who has not given the advertisement. Okay, so if there is an merchant who has not given the advertisement, I will go there and I will spin my web on his door and I will spend my remaining life. म्हणजे राहिलेलं आयुष्य मी निवांतपणे जगू शकेल, कारण तो ॲक्टिव्ह नाही आहे म्हणून तर ॲडव्हर्टाईज देत नाही आहे. ओके, दॅट एपिसोड शोज दॅट मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. म्हणजे तो अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही असा एपिसोड कुठला आहे, दॅट एपिसोड वेअर ही received the letter from the reader. Okay, then can you think of any event in your own or someone else's life to support the quote? If you tell the truth you don't have to remember anything. म्हणजे तुमच्या आयुष्यात अशी घटना घडली असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला हे कोट लक्षात आलं असेल की सत्य बोललात तर लक्षात ठेवायची गरज नाही. मग तुम्ही सांगू शकता की वन डे आय वॉज लेट टू माय स्कूल वेन माय टीचर आस्क्ड why you come late. Then I told her ki ma'am I had some work at home, my father gave me this work and that's why I am late today. Okay, तुम्ही खोटं बोललात. नेक्स्ट डे अगेन यू
कम लेट. मग मॅडमने पुन्हा विचारलं, पुन्हा तुम्ही ते कारण सांगितलं आणि मग कदाचित असं सांगू शकता तुम्ही की वन डे माय फादर केम टू स्कूल अँड माय मॅम आस्क्ड हिम. मॅडमनं पुन्हा त्यांना विचारलं की वाय युअर सन कम लेट, तुमचा मुलगा उशिरा काय येतो. ही टोल्ड अबाउट यू, तुमच्याबद्दल सांगतो की तुम्ही उशीर केला आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मग माझे फादर त्यांना सांगितले की नो मॅम, ही कम्स बिफोर द टाईम. ओके, देन मॅम अंडरस्टूड दॅट की आय वेस्ट माय टाईम एनी अदर प्लेस, म्हणजे दुसरीकडे कुठंतरी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय हे मॅडमच्या नंतर लक्षात येतं. आणि तुम्ही जर खरं बोललं असतात तर तुम्हाला ते लक्षात ठेवायची गरज नसती पुन्हा पुन्हा कारणं सांगायला. ठीक आहे, कारण सत्य हे नेहमी कधीही उघडं होतच असतं, कधीही सत्य हे काय होत असतं, ओपन होतच असतं. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट सेक्शन वेअर यू हॅव 4 ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. यूज नॉट ओनली बट ऑल्सो, फक्त हेच नाही तर ते सुद्धा अशा अर्थानं. मग तुम्हाला 2 माहिती कुठल्या आहेत बघा, फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. म्हणजे आता ह्या पहिल्या गोष्टीच्या आधी नॉट ओनली, दुसऱ्या गोष्टीच्या आधी बट ऑल्सो या ठिकाणी. ठीक आहे. सो काय व्हायला पाहिजे बघा, ही वॉज फेमस नॉट ओनली फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स बट ऑल्सो अदर रायटिंग्स. ओके, म्हणजे या ठिकाणी काय करणार तुम्ही, फॉरच्या आधी नॉट ओनली आणि अँड ड्रॉप करून तुम्हाला काय वापरायचं आहे, बट ऑल्सो वापरायचं, अँड वापरायचं नाही. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. ॲड अ क्वेश्चन टॅग. तर ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग कॉमा, देन तुम्हाला इज दिलं आहे, इजचं काय होणार आहे, इजंट होणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्युमरसाठी प्रोनाऊन जर घ्यायचं म्हटलं तर कुठलं येणार आहे, इट येणार आहे, कारण ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. अशा पद्धतीने म्हणजे इजंट इट असा त्याचा काय असेल, क्यूटी असेल. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेम सेंटेन्स इज देअर. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. मेक WH क्वेश्चन. ओके, आता ह्युमर हा सब्जेक्ट आहे बट दिस इज नॉट लिव्हिंग सब्जेक्ट. कारण आपण आत्तापर्यंत बरेचसे एक्झाम्पल्स बघितले तर कुणाच तरी नाव असायचं आणि मग आपण काय करायचं, फक्त हू टाकायचो आणि आपला क्वेश्चन तयार व्हायचा. बट नाव दिस टाईम दिस ह्युमर इज नॉट लिव्हिंग सब्जेक्ट, सो वी कांट यूज हू. मग आपल्याला आता काय, ह्युमर हे काय आहे असं म्हणावं लागेल. ठीक आहे, तर ह्युमर हास्य, बरोबर आहे. तर मॅनकाइंडला दिलेला ग्रेटेस्ट ब्लेसिंग काय आहे, तर मग काय म्हणणार तुम्ही, व्हॉट इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग, किंवा विच इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग, हा सुद्धा क्वेश्चन तुमचा चालेल. फक्त सुरुवात काय करा, ह्युमरच्या ऐवजी व्हॉट न करा किंवा विच न केलं तरी चालेल. देन थाउजंड्स ऑफ जिनियस लाईव्स अँड डायज अनडिस्कवर्ड. ओके, आता याचं बघा आपल्याला काय करायचं, तर याचं आपल्याला करायचं आहे क्वेश्चन टॅग. ठीक आहे, तर याचा क्वेश्चन टॅग करायचा. क्वेश्चन टॅग कसा होईल बघा, तर आपल्याला क्वेश्चन टॅग करताना काय करावं लागेल, कॉमा देणार तुम्ही जशाच तसं आणि शेवटी काय करायचं बघा, तर या ठिकाणी तुम्हाला काय आलेलं आहे, तर 2 घटक आलेले आहेत. ठीक आहे, तर मग या ठिकाणी काय करणार, डोंट करणार, खरं प्रेझेंट शो करतं हे, मग डोंट दे घेणार ह्याच्याऐवजी. का दे घेणार, कारण थाउजंड्स ऑफ जिनियसेस म्हटले, अनेक वचन आहे, म्हणून तिथं काय करणार तुम्ही, दे घेणार आहात. ओके, आय होप की हे तुम्हाला समजलेलं असेल. तर आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही पार्टमध्ये चॅप्टर कव्हर केलेला आहे. नाव वी विल सी इन 4th पार्ट इंग्लिश वर्कशॉप. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.